नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला मुंबईवरून रणकंदन सुरू आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. उत्तर भारतीय महापौर बनेल इतके नगरसेवक निवडून आणू, मीरा भाईंदरबाबत कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य. तसंच मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असाही विश्वास व्यक्त. कृपाशंकर सिंह यांची जीभ छाटली पाहिजे. आम्ही बिहार आणि गुजरातमध्ये येऊन मराठी महापौर होईल असे बोललो तर चालेल का? मनसेच्या गजानन काळेंचा हल्लाबोल. महापौर ठरवण्याचं धोरण कृपाशंकर सिंह यांचं नाही. भाजपची भूमिका मांडण्याचे अधिकार त्यांना दिलेले नाहीत. महापौर संदर्भातील कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. कृपाशंकर सिंहांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणारं, यांचा माज निवडणुकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही. सचिन अहिर यांची टीका. हिंदू महापौर व्हावा ही भूमिका, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला. कृपाशंकर सिंहांची सारवासारव. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य सिंह यांनी केलं होतं. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती 100हून अधिक जागा जिंकणार. 117-120 जागा जिंकण्याचा संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. उमेदवारीसोबत 5-10 कोटींचा पॅकेज दिले जात आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे रीघ. संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा. तुमची निष्ठा तिकिटावर की पक्षावर असं बाळासाहेब विचारायचे. निष्ठा पैशाच्या पावसामध्ये वाहून गेल्या. राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर. पुस्तक अनावरण सोहळ्याला उपस्थित राहणार. आचार्य रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराजांच्या पाचव्या पुस्तकाचं मोदींच्या हस्ते अनावरण होणार. 11 तारखेला मोदी एका धार्मिक कार्यक्रमासाठी येत आहेत. यातून विशिष्ट समाजाच्या लोकांवर प्रभाव टाकला जाईल. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी नावाला जागावं आणि त्यांना आवरावं, संजय राऊतांचा आरोप. कार्यकर्त्यांचं नाराजी नाट्य सुरू आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. छत्रपती संभाजीनगरच्या तिकीट वाटपावरून खैरे नाराज. उमेदवारी याद्यांवरून अंबादास दानवे मनमानी करत आहेत. खैरेंचा आरोप. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद चव्हाट्यावर. नवी मुंबई पालिका निवडणूक तिकीटबाबत मंदा म्हात्रेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. नाईक परिवार माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट देत नाही. मंदा म्हात्रेंची फडणवीसांकडे तक्रार. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसनं अर्ध्या माजी नगरसेवकांचे तिकीट कापलं. काँग्रेसनं दिग्गज आणि अनुभवी नगरसेवकांना बाहेरचा रस्ता दाखवला. वडेट्टीवार धानोरकर यांनी मनमानी केल्याचा आरोप. चुकीच्या पद्धतीनं तिकीट वाटप झाल्यानं काँग्रेसचा पराजय निश्चित. माजी शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 महिला पदाधिकाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं पदाधिकारी आक्रमक, तर पक्ष शिस्तभंग खपवून घेणार नाही. भाजपच्या किशोर शितोळे यांचा इशारा. बालेकिल्ल्यामध्ये भाजपला खिंडार. नागपुरातील 40हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. उमेदवारी न मिळाल्यानं अनेकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा, तर काहींकडून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल. जागा कमी, अर्ज जास्त अशी स्थिती. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू. काही जागा जिंकण्यासाठी पक्षप्रवेश केले. चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 25 माजी नगरसेवकांना उमेदवारी नाही. मेरिटवर उमेदवारी नाकारल्याची चर्चा. जवळपास 6 माजी नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न दिल्यानं नाराज भाजप उमेदवारांचा आक्रोश. अतुल सावे आणि भागवत कराडांच्या विरोधात घोषणाबाजी. भागवत कराडांनी जातीवाद केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. पुण्यात जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी. अशा लोकांना उमेदवारी देणं चुकीचं. धंगेकरांची प्रतिक्रिया. तर भयमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त पूर्ण पाहिजे असंही वक्तव्य.